पावसाचं पाणी स्वच्छ दिसतंय, पण ते सुरक्षित असेलच असं नाही. नमस्कार मित्रांनो, आम्ही आपला आरोग्यवाला चॅनलच्या माध्यमातून मान्सून मालिका भाग 2 घेऊन आलो आहोत. पावसाळ्यात रस्त्यांवर, गटारांमध्ये आणि साचलेल्या पाण्यामध्ये विषाणूंचा प्रभाव असतो आणि त्यातूनच आपल्याला संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. तर तो कसा ते आपण जाणून घेऊया. हे जे दूषित पाणी असेल ते तुमच्या शरीराच्या संपर्कात आलं तर तुम्हाला त्वचेचे आजार होऊ शकतात, म्हणजे त्वचा खाजवणे, बारीक पुरळ उठणे आणि त्वचा लाल होणे. जर हे पाणी तुमच्या पिण्याच्या स्रोतांमध्ये मिसळलं तर तुम्हाला जुलाब, उलट्या, मळमळ, कावीळ यासारखे आजार होऊ शकतात. आणि साचलेल्या पाण्यामुळे डासांची निर्मिती होते आणि त्याच्यामुळे आणि तो डास जर तुम्हाला चावला तर तुम्हाला डेंग्यू, मलेरिया सारखे आजार होऊ शकतात. तर आपण या आजारांपासून बचाव करण्यासाठी काय कराल? तुमचा परिसर स्वच्छ ठेवा, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नका, तुम्ही जे काय पाणी पिताय ते उकळून प्या किंवा फिल्टरयुक्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. तिसरी गोष्ट, तुम्ही जर बाहेरून पावसाळ्यात पावसातून भिजून आला असाल तर तुमचं शरीर कोरडं ठेवा. जर तुम्हाला जखम झाली असेल तर ती जखम झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण असेल ती जर दूषित पाण्याच्या संपर्कात आली तर तुम्हाला इन्फेक्शन सारखा जो काही त्रास असेल तो सहन करावा लागेल. अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला, उलटी, मळमळ यासारखी लक्षणं तुमच्या शरीरामध्ये जर दिसत असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून जी काय म्हणजे प्राथमिक काळजी काय घेतली पाहिजे या आजारापासून बचाव करण्यासाठी आम्ही हा कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तुम्हाला जर पावसाचा आनंद घ्यायचा असेल तर तुमचं शरीर निरोगी असणं फार गरजेचं आहे. अशाच हेल्थ रिलेटेड टिप्ससाठी तुम्ही आमचं आपला आरोग्यवाला चॅनल फॉलो करा आणि जास्तीत जास्त माहिती तुमच्या मित्रपरिवारांमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून जी काही प्राथमिक काळजी असेल ती सर्वजण घेतील आणि पावसाचा आनंद घेतील. धन्यवाद.